लोटे औद्योगिक वसाहतीमधील लासा कंपनीच्या कामगारांना अचानक कामावरून कमी केल्याबाबतची नोटीस गेटवर लावून कंपनीच्या आत 2 दिवसांपूर्वी प्रवेश नाकारला होता। याबाबत लासा कंपनीच्या कामगारांनी गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं, परंतु सदरचं ठिय्या आंदोलन हे बेकायदेशीर असल्याबाबत लोटे पोलिसांनी त्या कामगारांना सदरचं ठिय्या आंदोलन हे बेकायदेशीर असून आपण हे ठिय्या आंदोलन करत आहात याबाबत पोलीस स्टेशनची परवानगी घेतली नसून याबाबत लेखी पत्र द्यावं, परवानगी घेऊन त्यानंतरच ठिय्या आंदोलन चालू करावं अशी सूचना करून सदरच्या ठिकाणी ठिय्या आंदोलनास बसलेल्या कामगारांना तेथून उठवून लावलंय। याची माहिती कामगार प्रतिनिधी संजय आमरे यांना या कामगारांनी दिली। त्यानंतर या परिसरात कामगारांनी ठिय्या आंदोलन कंपनीच्या समोर करत आहोत याबाबत लेखी पत्र खेड पोलीस स्टेशनला दिलंय व आज सोमवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा लासा कंपनीच्या गेट समोर सदरचे कामगार ठिय्या आंदोलनास बसणार आहेत अशी माहिती कामगार श्री ठसाळे यांनी दिली आहे। खोपोली नगर परिषदेसमोर राजे प्रतिष्ठान कामगार सेना व स्थानिक रहिवासी नागरिक यांच्या वतीनं सामाजिक समस्या न सुटल्यानं खोपोली नगरपालिका प्रशासनाविरोधात साखळी उपोषण सुरू करण्यात आले। खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील लवजी श्रीराम नगरसह परिसरात पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन समस्यांची गांभीर्याने दखल घेत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेना व स्थानिक रहिवासी नागरिक यांच्या माध्यमातून साखळी उपोषणाला सुरुवात केली। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। भारतीय राज्यघटनेच्या परिच्छेद 19 नुसार स्वातंत्र्यानुसार आम्ही इथं उपोषणाला बसत आहोत। उपोषणाला खोपोली नगर परिषदेसमोर बसत आहोत। आम्ही वारंवार प्रशासनाशी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सामाजिक ज्या नागरिक सुविधांसाठी मागण्या मांडत आहोत, तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेतली नाही आणि या गोष्टीचे आमच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत त्याचे अर्ज देखील आहेत। परंतु दरवेळी प्रशासन आम्हाला आश्वासन देतं, मीटिंगला बोलवतं, मीटिंग झाली की आज करू उद्या करू असं 1.5 वर्ष आमचे 4-5 मुद्दे आहेत। एक भुयारी गटारामध्ये पूर्णपणे निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। त्याच्यानंतर 1.5 वर्षापूर्वी आमच्या प्रभागात एक नगरपालिकेने चांगलं असं गार्डन बांधलं होतं, ते कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीने तोडलं आणि अज्ञात व्यक्तीने तोडून झाल्यानंतरसुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारची त्याच्यावरती दखल घेत नाही आहे। आणि हे जे आज उपोषण चालू आहे त्या वेगवेगळ्या घंटागाडीचा प्रश्न आला, वेळोवेळी येत नाही। विविध बारकोडसारखा प्रत्येकाच्या दारोदारी घरोघरी बारकोड लावले, पण ते कुठल्याही प्रकारचा त्याचा उपयोग नाही आहे। म्हणजे नाहक लोकांचा पैसा हा वाया घालवलेला आहे। रस्त्याची एवढी दुरावस्था आहे आमच्या इथे चिंचोली, लवजी, मुळगाव DP परिसरात की माणूस अक्षरशः चालू शकत नाही। एक 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, चुकीच्या पद्धतीचे स्पीड ब्रेकर व चुकीच्या पद्धतीचे रस्त्यांमुळे एक अपघात होऊन एक आमच्या इथले नागरिक दगावलेले आहेत, तरीसुद्धा प्रशासनाला अद्यापही जाग येत नाही। आमच्या या मागण्यांसाठी आम्ही मानतो। तसंच झालं की दरवर्षी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते, त्याच घाणीच्या पाण्यातनं आमच्या माय भगिनी चालत असतात आणि त्यातनंच प्रवास करत असतात। अशा आमच्या साध्या क्षुल्लक मागण्या आहेत, त्यांच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। आमची संघटना आहे राजे प्रतिष्ठान कामगार सेना संघटना आहे आणि तसेच समस्त नागरिक आणि राजे प्रतिष्ठान कामगार सेना यांच्या वतीने आपण हे उपोषण करतो। आम्ही राहायला श्रीरामनगर लवजी परिसरात आहोत, त्या भागातील रहिवासी आहोत आणि आज जे आम्ही उपोषण करत होतो खऱ्या अर्थाने आम्ही उपोषण करणारे कोणी नाही होत। म्हणजे प्रशासनाने आम्हाला जे आमच्या इथले लहान मुलं आहेत त्यांच्या वतीने आम्ही इथं उपोषण करत होतो, ज्या वयस्कर वृद्ध महिला आहेत त्यांच्या वतीने आम्ही इथं उपोषण करतो आहे। म्हणजे प्रत्येक परिसरातील व्यक्तीच्या वतीने आम्ही इथं उपोषण करायला बसलेलो आहोत। आपलं हे साखळी उपोषण आहे, रोज सकाळी 10 वाजता सुरुवात होईल, नगरपालिका प्रशासनावर संध्याकाळी 6 वाजता थांबवण्यात येईल। असं आहे रोजच्या रोज, जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आपलं उपोषण चालूच राहणार आहे। म्हणजे जेणेकरून या साध्या मागण्या आहेत त्यांनी त्वरित, म्हणजे आज म्हटलं तर आज त्या मागण्या ते सुरुवात करू शकतील कामाला। जर ह्याच्यात कुठे प्रोग्रेस दिसलं 80%, 30%, 90% काम त्यांनी सुरुवात केली तर आम्ही मानू की बाबा प्रशासनाला कुठेतरी जाग आलेली आणि त्यांनी आमच्या समस्यांकडे लक्ष देऊन आमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सुरुवात केली आहे। माझं नाव आशिष रामचंद्र खोपकर, मी श्रीरामनगर लवजी येथील वास्तव्यास आहे। सर्वप्रथम म्हणजे जे आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांचा वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा नगरपालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करते। पहिली मागणी म्हणजे की नगरपालिका ज्या बिल्डरांना नवीन बिल्डर जे येतात
ते त्यांना ओसी देते. ओसी देण्याचं काम म्हणजे नगरपालिका जे अभियंते आहेत ते कुठलीही गोष्टीची पारख न करता त्यांना डायरेक्ट ओसी दिले जातात. त्यांचा गटाराचा पाणी सांडपाणी जे कुठे सोडणार आहेत काय त्याचीसुद्धा त्यांच्याकडे नगरपालिकेच्या अभियंत्यांना माहिती नसते की जे नवीन कन्स्ट्रक्शन होतं आहे त्यांचं पाणी सांडपाणी कुठे जातं आहे. रस्त्यावरती त्याचं पाणी येतं. त्या पाण्यामधून लोकांना ये जा करावी लागते. त्याला नगरपालिकेचं त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं म्हणजे उत्तर नाही आहे त्यांना विचारलंस आणि प्रश्नांची दखलसुद्धा घेत नाहीत. त्याच्यासाठी हे उपोषण करावं लागतं. दुसरं म्हणजे नगरपालिकेने 11 वर्षापूर्वी बांधलेली व्यायामशाला आहे लवजीमध्ये. त्या व्यायामशालेची एवढी दुरावस्था झाली तिथे 11 वर्षात नगरपालिकेची पाण्याची सोयसुद्धा नाही. नुसते संडास बाथरूम बांधून ठेवलेत पण त्याच्यात पाणी नाही आहे. एवढी त्याची दुरावस्था आहे. त्याच्याकडे यांचं दुर्लक्ष आहे आणि आपण ज्यावेळेस यांच्याकडे पत्रव्यवहार करतो किंवा कोणत्याही गोष्टीची हे करायला येतो तेव्हा ही लोकं पाठपुरावा करत नाहीत. त्याच्यामुळेच तर हे उपोषणाचं आम्ही आत्ताच उचललेलं आहे. झाली आमची सकाळीच त्यांनी आम्हाला बोलवलं होतं सर्चेसाठी की उपोषणाला बसू नका तुम्ही, आम्ही जे कामं आहेत जी मागण्या आहेत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की पूर्ण नुसतं आश्वासन नको आहे आम्हाला, ते काम चालू करा आणि ते पूर्णत्वात होईल तर आम्ही उपोषण मागे घेऊ. आम्हाला काही हरकत नाही त्या गोष्टीसाठी. तुमची घंटागाडी टायमावरती येत नाही, एक दिवस येते, 2-2-3 दिवस नसते. परत रस्त्याला असंख्य खड्डे पडलेत. परत पाईपलाईनचे कामं करून जातात, ते खड्डे परत भरत नाहीत. त्यात म्हातारी माणसं पडतात. ते खड्ड्याला गवत बाजूला एवढं आले की समजत नाही तिथे खड्डा आहे म्हणून. परत जो नाला साफ केला असतो त्याचं कचरावरती काढून ठेवला असतो त्यांनी, पण तोही कधी उचलून घेऊन जात नाही कोणी. वारंवार तक्रार करूनही कोणी येत नाही. इथं मच्छर खूप असंख्य प्रमाणात मच्छर झालेत. लोकांना त्याच्यामुळे मलेरिया वगैरे त्रास जास्त होतो, आजारी पडतात. पाणी पण दूषित होतं. पाणी एकच टाईम येतं ते पण एकच तास येतं. काही वेळेवर पाणी येत नाही. काही अशा छोट्या छोट्या मागण्या आमच्या, पण त्याही पूर्ण करायला आणि जे बेसिक गरज आहेत आमच्या तेच त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना राज्यातील शेतकऱ्यांबद्दल कसलीही आस्था नाही. माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहात रम्मी खेळत असताना त्यांचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाला. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, फळपीक विम्याचे पैसे दिले जात नाही, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी देखील आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रमी खेळून पैसे मिळवण्याचा संदेश कृषी मंत्री देत आहेत का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केला. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ज्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही असे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि माणिकराव कोकाटे यांनी सभागृहामध्ये रमी खेळतेवेळीचा व्हिडिओ काल सर्व प्रसार माध्यमांवरती असेल प्रिंट मीडियामध्ये प्रसिद्ध झाला. आणि हा प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चितच या माणिकराव कोकाटेंचा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे. शेतकऱ्यांना या निवडणुकीपुरती कर्जमाफी करू, पीक विम्याचे पैसे देऊ, फळपीक विम्याचे आपण पैसे देऊ अशा प्रकारची आश्वासने त्यांनी दिलेली होती. पण आज या ठिकाणी कोणत्याही विम्याचे पैसे देऊ शकत नाही, कर्जमाफी त्या ठिकाणी करू शकत नाही आहे. आणि म्हणून आज राज्याचे कृषी मंत्री सांगत आहेत की रमी खेळा आणि तुम्ही तुमच्या या ठिकाणी असलेले पैसे जे आहेत ते तुम्ही मिळवा, अशा प्रकारचं कदाचित हा संदेश ते देत आहेत. म्हणजे कदाचित आता शेतमालाला हमीभाव नाही आणि तुम्ही रमी खेळा हेच माणिकराव कोकाटेंच्या या व्हिडिओवरनं स्पष्ट होत आहे. आणि म्हणून अशा कृषी मंत्र्याचा तात्काळ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. त्यासोबत काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या विशेषतः राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना जी मारहाण केली आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहे. एकंदरीत ह्या असलेल्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही आहे, शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी कशा पद्धतीने त्रास होईल हेच सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी माणिकराव कोकाटे करतात. आज आम्ही या ठिकाणी हमीभाव देऊ शकत नाही, कर्जमाफी देऊ शकत नाही आणि म्हणून तुमचा उदरनिर्वाह करायचा असेल तर तुम्ही रमी खेळा आणि तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करा, अशा प्रकारचा संदेश माणिकराव कोकाटे देत आहेत. त्यांचा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आहे. आणि अशा या कृषी मंत्र्याचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची विनंती आम्ही ह्या जाहीर आवाहनाने करत आहोत. खेडकडून दापोली इथे येणारी एसटी बस दापोली इथं काळकाई कोंड परिसरात पाण्याच्या टाकीजवळ 2 तास ब्रेकडाऊन असल्यानं वाहनधारकांना एकेरी वाहतूक करावी लागत होती व प्रवाशांना पायपीट करावी लागत होती. येणाऱ्या काळात सणासुदीचे दिवस येत असून महामंडळानं एसटीचे व्यवस्थित नियोजन करावे अशी मागणी प्रवाशांकडून होती.
खोपोली इथं कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वाटचाल करण्यासाठी व आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना नवीन जबाबदारी देत कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पदनियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आलं। लोणावळा शहरात एक धक्कादायक घटना घडली असून 3 अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत चिक्की विक्रेत्याला भर सकाळी लुटल्याचा प्रकार घडलाय। गवळीवाडा परिसरातील आरोही एंटरप्राइजेस या चिक्की दुकानाचे मालक पुनिकेत एकनाथ गायकवाड, वय वर्ष 29, राहणार वलवण, लोणावळा, सकाळच्या वेळेस आपल्या दुकानाची विक्रीसाठी तयारी करत असताना चेहऱ्यावर मास्क व हातात हातमोजे घालून आलेल्या 3 दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला। त्यावेळी गायकवाड यांच्यासोबत अनुप सुनील पांडे, वय वर्ष 20, राहणार नांगरगाव, लोणावळा हा कामगार उपस्थित होता। दरोडेखोरांपैकी एकानं बंदूक काढून गायकवाड यांच्या डोक्याजवळ धरली, तर इतर दोघांनी मारहाण करत दुकानातील रोख रक्कम हिसकावून घेतली। त्यानंतर हे तिघेही नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या हिरो HF डिलक्स मोटारसायकलवरून काही क्षणात घटनास्थळावरून फरार झाले। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।